मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी मार्च आणि एप्रिल हप्ता वाटप अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, काल 22 मे वितरण परत सुरू झाले होते आणि मोठ्या प्रमाणात वितरण झाले. ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नव्हता अशा बहिणींना काल हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालेलं आहे. जवळपास सगळ्याच जिल्ह्यात वाटप झालेलं आहे. परंतु तरीही काही बहिणींच्या कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला पैसे मिळालेले नाही. एका ताईंची कमेंट आली, त्या पनवेलच्या होत्या, एक ताई कोल्हापूरच्या होत्या. मग काही जिल्हे वगळता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण झालेले आहे. मग उरलेले जे काही जिल्हे आहेत आणि ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र आहेत, त्यांना फक्त मार्च आणि एप्रिलचाच हप्ता मिळालेला नव्हता, त्यांना आज हप्ता मिळण्याची शक्यता दाट आहे. मैत्रिणींनो, बातमी सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल या योजनेविषयी तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मग काही लाडक्या बहिणींच्या अशा कमेंट आल्या होत्या की आम्हाला हप्ता मिळालेला नाही. तर काल भरपूर प्रमाणात वितरण झाले आणि जवळपास सगळ्याच जिल्ह्यामध्ये वितरण झाले. तरीसुद्धा काही बहिणी यांना लाभ मिळालेला नसेल, तर आज वितरण होण्याची शक्यता आहे. कारण लाखोच्या संख्येत अशा बहिणी होत्या, त्यांना पैसेच या महिन्याचे मिळालेले नव्हते. 12 मेपासून तर वितरण झाले होते, 16 मेपर्यंत वितरण चालले. जवळपास 4 दिवस वितरण होऊनसुद्धा काही बहिणींना पैसेच मिळाले नव्हते. म्हणून शासनाने 22 मेला आणखी परत वितरण सुरू केलेले आहे आणि उर्वरित ज्या बहिणी होत्या त्यांना पैसे काल मिळालेले आहेत. तरीसुद्धा काही बहिणी बाकी आहेत. तर आज 23 मे आहे, आज आपण वाट बघणार आहोत. आज उरलेल्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. मोठ्या प्रमाणावर वितरण होऊनसुद्धा जर काही बहिणींना पैसे आले नसतील तर 23 मे रोजी उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता जास्त आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण तुम्ही पात्र आहात आणि तुमचा हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे. कारण तुम्हाला पहिल्या हप्त्यापासून जर फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत जर पैसे आले असतील तर ह्या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. अजिबात काळजी करू नका. वितरणाला थोडा 1-2 दिवस विलंब होऊ शकतो. मागे पण मी असंच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. 12 तारखेला वितरण सुरू झाले आणि 16 तारखेपर्यंत महिलांना पैसे मिळाले नाही. तेव्हा पण मी तुम्हाला अशीच सविस्तर माहिती दिलेली होती आणि त्याचनुसार झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर वितरण होऊनसुद्धा जर काही बहिणींना पैसे आले नाही तर त्यांना 23 मे रोजी पैसे मिळणार आहेत. तर अजिबात काळजी करू नका मैत्रिणींनो, कारण हा हक्काचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण आता आपल्या शासनाला सुद्धा धन्यवाद देणार आहोत. आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ताई आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना आपण आपल्या लाडक्या बहिणीच्या वतीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद देणार आहोत. कारण लाखोच्या संख्येत अशा बहिणी होत्या आणि त्या अनुसूचित जातीच्या होत्या, त्यांना हप्तेच मिळालेले नव्हते. परंतु काल खूप लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. कारण 12 मेपासून तर 16 मेपर्यंत जेव्हा वितरण चालले तेव्हा लाखोच्या संख्येत बहिणींना हप्ताच मिळाला नव्हता. त्यामुळे बहिणींमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता आणि बहिणी आक्रमक झालेल्या होत्या. काही जिल्ह्यांमध्ये बहिणी महिला व बालविकास कार्यालयात सुद्धा गेल्या. त्यामुळे त्यांना तिथे निराशाच आली, कारण तिथल्या अधिकाऱ्यांनासुद्धा एवढी माहिती नसते. कारण वितरणासंबंधीची माहिती शासनाला आणि संबंधित विभागालाच माहिती असते. तर मैत्रिणींनो, काळजी करू नका, वितरण पुन्हा होणार आहे. आज दिवसभरात वितरण होणार आहे. कारण ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत. आज वितरणाला जर सुरुवात झाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती कळवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण आपल्या लाडक्या बहिणीच्या वतीने शासनाला धन्यवाद देणार आहोत. कारण लाडक्या बहिणींना परत तुम्ही वितरण सुरू केलं आणि त्यांना दिलासा दिलेला आहे. आधी 12 मेपासून जेव्हा वितरण सुरू झाले तेव्हा लाखोच्या संख्येत बहिणी ह्या वितरणापासून वंचित होत्या आणि त्यांना अजिबात कळत नव्हतं की काय करावं. त्यांना असं वाटत होतं की आम्ही अपात्र तर झालो नाही, पण तसं नाही. शासनाने परत त्यांना एक संधी दिलेली आहे आणि त्यांचं वितरण सुरू केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की लाडकी बहीण योजना खूप मोठी योजना आहे, यशस्वी योजना आहे आणि शासनाकडून या योजनेचे जे काही निर्णय होतात ते सकारात्मकच होतात आणि पुढेही योजना अशी निरंतर सुरू राहावी. तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल. बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुमच्या सपोर्टची गरज आहे. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.